आणि यांची तुतारी पिपाणी झाली आहे असं जनतेकडनं पण म्हटलं जात आहे। कारण सुळे असो पवार असो आम्ही आता तिसऱ्या पर्यायाकडे वळतो आहोत, कारण लोकांना सुद्धा यांच्या गलिच्छ राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वच्छ प्रतिमा असलेला कोणीतरी तिसरा चेहरा हवा आहे। मला सांगावंसं वाटतं की त्या इथल्या माहेरवासीन आहेत आणि माहेरवासी नसताना आता त्यांना आम्ही भरपूर त्यांचा पाहुणचार केलेला आहे। आणि तर सुनित्रा पवार, कल्याणी वाघमोडे आणि सुप्रियाताई सुळे ह्या एकाच गावच्या महिला आहेत। ते माझंही सासर आहे, सुनित्रा वहिनी पवारांचंही सासर आहे, परंतु सुप्रियाताई सुळे ज्या आधीच्या खासदार आहेत त्यांचं हे माहेर आहे। मग आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो किंवा सामान्य जनताही म्हणते आहे की आपण आता आपल्या दिल्या घरी आपण सुखी संसार करावा। नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये। मंडळी, सध्या आपण बारामती लोकसभा मतदारसंघात आहोत। सर्व देशाचं लक्ष लागलंय बारामतीकडे, कारण इथं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरू आहे। त्यातच सध्या ओबीसी चेहरा म्हणून समोर आलेल्या कल्याणताई वाघमोडे यांची उमेदवारी आता फायनल झालेली आहे। त्यासुद्धा बारामती लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या आहेत। तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांची रणनीती कशी आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती त्या प्रचार करतायत, निवडणूक लढवत आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड काय। सैन्य व पोलीस दलात सर्वाधिक विद्यार्थ्यांना भरती करणारी एकमेव अकॅडमी म्हणजे प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवडी। 2024च्या मेगा पोलीस भरतीसाठी 15 मार्चपासून स्पेशल बॅच सुरू। सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, रफ आणि टफ फिजिकल, सुसज्ज लायब्ररी, दर आठवड्यातून लेखी परीक्षा, जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज 100 गुणांचा सराव पेपर, मुलामुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा, लेखी परीक्षेत 90 पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवडी। नमस्कार, सर्वप्रथम स्वागत तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या। नमस्कार, मी कल्याणी वाघमोडे, क्रांतीशौर्य सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। आज या बारामतीच्या लोकसभेच्या मैदानात पूर्ण भारताचं लक्ष यासाठी लागलेलं आहे की घराणेशाहीला धरून जो मतदारसंघ आज बारामती हा पवारांचा मतदारसंघ बोलला जातो, परंतु हा मतदारसंघ फक्त पवारांचा नाही आहे, हे पहिलं मला उल्लेखनीय सांगावंसं वाटतं। कारण हा मतदारसंघ हा सर्वसामान्य माणसांचा आणि धनगर बहुल मतदारसंघ, ओबीसी बहुल मतदारसंघ असा आहे। परंतु याची रणनीती धनगर मतांवर किंवा ओबीसी मतांवर येणाऱ्या काळात मतदार राजा नक्कीच ठरवेल। आणि घराणेशाही म्हणाल तर घराणेशाहीला कुठंतरी आता पूर्णविराम दिला पाहिजे अशी सामान्य माणसाची, सामान्य जनतेची सुद्धा अपेक्षा आहे। कारण पूर्ण बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, मुळशी या भागात माझा दौरा झालेला आहे। कालच मी मुळशी भागातही होते। परंतु सर्वसामान्य माणसाची हीच अपेक्षा आहे, कुठंतरी आता घराणेशाही बंद केली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा चेहरा पुढे आला पाहिजे। कारण या इलेक्शन ते त्या इलेक्शन म्हणजे 5 वर्षातून एकदा खासदारताई या ठिकाणी इलेक्शनच्या तोंडावर येऊन दौरे केले जातात, लोकांना दिशाभूल केल्या जातात किंवा सामान्यांचे प्रश्न किती सोडवले जातात याच्याकडे पण लोकांचा आत्ता मानस आहे की ते प्रश्न पूर्णपणे सोडवले जात नाहीत। मला सांगावंसं वाटतं की पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, याच बारामतीमध्ये सर्वांगीण विकास आहे का, हा सुद्धा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे। कारण बारामतीमध्ये पळशी, कानाडवाडी, मासाळवाडी, असे मुर्टी, मोडवे, सुपे अशा अनेक गावांमध्ये जवळपास 20-22 गावं आहेत। तसेच इंदापूरमध्ये 18 गावं आहेत ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबही मिळत नाही। 3-3 दिवस लोकांना पाणी नाही आहे प्यायला किंवा चाऱ्याचा प्रश्न आहे। गुरांना किंवा जनावरांना, मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्या जगवण्यासाठी चारा नाही आहे आणि पाणी देखील नाही आहे। मॅडम, तुम्ही बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, इथल्या समस्या तुम्ही सांगितल्या, कशा प्रकारे तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय, कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा? मतदार राजा हा आजचा सुज्ञ आहे। मला सांगावंसं वाटतं की मागील 2019 लोकसभामध्ये 21,15,000 समथिंग वोट बँक होती, परंतु आता ही वोट बँक 25 लाखाच्या आसपास आहे। कारण जो नव मतदार आत्ता ह्या 5 वर्षामध्ये आहे तो सुज्ञ आहे। आज सोशल मीडियामुळं पण लोकांमध्ये एवढी जागृती झालेली आहे, युवकांमध्ये एवढी जागृती झालेली आहे की आज नव्याने
आम्हाला आमचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने सांगावंसं वाटत नाही. पूर्ण जनतेला किंवा सामान्य माणसाला माहीत आहे की कल्याणी वाघमोडे हा चेहरा अनेक वर्षापासून जनतेमध्ये एक चळवळीचं नेतृत्व, हाडाची कार्यकर्ती, सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणारी मी एक महिला आहे. आणि सर्वांना माहीत आहे की एक एज्युकेटेड दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी मी डबल ग्रॅज्युएट BSc फिजिक्स फर्ग्युसन कॉलेजची टॉपर, तसेच मुंबई या ठिकाणी, दिल्ली या ठिकाणी एक ॲव्हिओनिक्स इंजिनिअरिंग माझं पूर्ण झालेलं आहे, MBA झालेलं आहे. अशी एक सुशिक्षित महिला जनतेचे प्रश्न घेऊन नेहमी मैदानात उतरत मग मुंबई, नागपूर, बारामती, पंढरपूर तसेच दिल्ली या ठिकाणी अनेक सामान्यांचे प्रश्न घेऊन मी आंदोलने केलेली आहेत, मोर्चे आंदोलने केलेली आहेत. मग धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, OBCची जातणी आहे, जनगणना असेल, तसेच महिलांची सुरक्षा असेल, अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही सरकारशी नेहमी त्याचा पाठपुरावा करत असतो. एका बाजूला सुप्रियाताई सुळे आणि दुसऱ्या बाजूला सुनित्राताई पवार या दोन्ही रिंगणात उतरलेल्या असताना तिसरा OBC चेहरा कल्याणताई वाघमोडे या चर्चेत आहेत. मॅडम, काय सांगाल हे यामध्ये तुम्ही तुमच्याकडे कसं पाहिलं जातं आणि तुम्ही कशा पद्धतीनं रणनीती आहे तुमची? आज आपण बघतो आहोत की सुप्रियाताई सुळे तसं पाहायला गेलं तर आता 3 वेळा खासदार झालेले आहेत आणि आता ही 4थी वेळ आहे त्यांना महाविकास आघाडीचं तिकीट म्हणून जाहीर केलं गेलं. मला सांगावंसं वाटतं की त्या इथल्या माहेरवासीन आहेत आणि माहेरवासीन असताना आता त्यांना आम्ही भरपूर त्यांचा पाहुणचार केलेला आहे. आणि सुनेत्रा वहिनी पवार ही त्याच बारामतीच्या आहेत, त्याच काटेवाडी ढेकळवाडी गावच्या, त्यांचं ओरिजिनल गाव आहे, त्याच गावची मी पण आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर सुनित्रा पवार, कल्याणी वाघमोडे आणि सुप्रियाताई सुळे ह्या एकाच गावच्या महिला आहेत. ते माझंही सासर आहे, सुनित्रा वहिनी पवारांचंही सासर आहे, परंतु सुप्रियाताई सुळे ज्या आधीच्या खासदार आहेत त्यांचं हे माहेर आहे. मग आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो किंवा सामान्य जनताही म्हणते आहे की आपण आता आपल्या दिल्या घरी आपण सुखी संसार करावा आणि हा संसार जो बारामतीचा संसार आहे तो आमच्यासारख्या महिलांनाही आता इथं हे जे रहाटगाडगं आहे किंवा इथलं जे सामाजिक जीवन आम्ही जगत आहोत ते तिथल्या महिलांचे पण प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारख्या महिला इथे घराणेशाहीला थारा न देता जमिनीवर उतरून काम करणाऱ्या महिला आहेत. तर हाच एक आरोप आणि निरोप यांच्यापर्यंत सामान्य जनतेचा मी या माध्यमातून पोचवू इच्छिते. नवमतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते, एक उमेदवार म्हणून या मैदानात एक OBC आणि स्वकर्तृत्वाने किंवा चळवळीतून पुढे आलेला माझा चेहरा हा जनतेला माहीत आहे, सर्वज्ञात आहे. आज जनतेमध्ये फिरत असताना लोकांच्याही प्रतिक्रिया मिळत आहेत. OBC असतील, बहुजन असतील, मागास असलेला मराठा समाज देखील आज म्हणतो आहे की सुळे असो, पवार असो, आम्ही आता तिसऱ्या पर्यायाकडे वळतो आहोत. कारण लोकांना सुद्धा यांच्या गलिच्छ राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वच्छ प्रतिमा असलेला कोणीतरी तिसरा चेहरा हवा आहे. आज आपण बघतो काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा भाजप शिवसेना असो, राष्ट्रवादीचेही 3-13 वाजलेले आहेत, शिवसेनेचेही 2 स्प्लिट झालेले आहेत. मग यांचं घड्याळ आता उलट्या दिशेने फिरत आहे आणि यांची तुतारी पिपाणी झाली आहे असं जनतेकडनं पण म्हटलं जात आहे. कारण ही तुतारी किती वाजेल आणि यांचं घड्याळ सरळ मार्गाने फिरतंय का उलटे काटे फिरतात याच्याकडेही आजचा मतदार त्यांचा कौल दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सुज्ञ असलेल्या मतदारांना माझं आव्हान आहे की आपण आत्ता सुशिक्षितपणे, सजगपणे आपण मतदार कराल ही पूर्णपणे माझी गॅरंटी आहे. तर मंडळी, नक्कीच या बारामती लोकसभेचं मैदान कसं होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत होत्या कल्याणीताई वाघमोडे, यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या प्रचाराची रणनीती आपण पाहिली. तर अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.